इजा करून मारलं पाहिजे. त्या पोरगीला कसं त्याने केलं. फाशी काय त्याचा एका मिनिटात जीव जाईल, पण त्याला कुठं असं चेचला म्हणजे त्याला त्या पोरगीचं कळलं ना. आपण या एवढ्या बारशाचं कसं त्याला डोक्यात 0 मिनिटात हो त्यानं माझ्या पोरगीचं बाकी हातापायानं सगळे माझी पोरगी चांगली 0 मिनिटात माझ्या पोरगीला आई तरी म्हणत असेल का. त्याचं कसं अवस्था झाली असेल त्या माझ्या बाळाची. त्याच्यामुळं त्याला पण ना असा टिचून मारायचा. फाशी देण्यापेक्षा त्याला उभ्या गावात चौकात भर चौकात राखेल बसून काळी लावून तर गावच्या ताब्याच्या तर मला त्या पोरगीची ताकद आली आहे सगळी. मी पेटावते त्याला. माझी पोरगी जरी गेली असली तर माझ्या शरीरात त्या पोरगीचा आत्मा आहे. पोरगी शरीराने गेली असली तर मन तिचं माझ्यापाशी आहे. ते सगळं मी करते. कुठे होता मला जा म्हणजे टाटा केला. सगळा आत्मा माझ्याच आलाय. मला काय खाया नको पिया नको. माझी सगळी गेली पण सगळी हृदयानं माझ्या पोरगी गोडवाणी. मी बोलती ना ती मी नाही बोलत. माझी पोरगी बोलती. काय चूक त्या चिमुकलीची 7वीत असणाऱ्या गोड परीची. राक्षस मोकळा सोडला होता. खरी चूक आंधळ्या प्रशासनाची. गरज नाहीये आता अशा मेणबत्त्यांची किंवा अशा या कवितांची. कापा त्याला भर चौकात. गरज आहे आता छत्रपती शासनाची. अशा अमानुष कृत्यांना क्षमा नाही. काय मिळालं एका चिमुकलीचा जीव घेऊन. ही घटना आहे सातारा जिल्ह्यातील सासपडे या गावातील. एका 13 वर्षीय शाळकरी मुलीची तिच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. 10 ऑक्टोबर शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता आर्या शाळेतून घरी आली. ती घरी एकटीच होती. तिची आई शेतात गेली होती. वडीलही शेतात कामाला गेले होते. शेजापाजारीही लोक नव्हती. हे बघून गावातीलच एक तरुण राहुल बबन यादव हा तिच्या पाठोपाठ घरात आला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने या गोष्टीला विरोध केल्यामुळे त्याने चिडून तिच्या डोक्यात दगडी जातं घातलं. यात तिचा दुर्दैवी अंत झाला. काय या मानसिकतेला म्हणायचं. काय त्या चिमुकलीचा दोष होता. का तिचा असा जीव घेतला. तिच्या डोक्यात जातं घातल्यानंतर तो तिथून पसार झाला. तिचा भाऊ 4 वाजता जेव्हा शाळेतून घरी आला तेव्हा त्याने ते बघितलं आणि त्याच्या वडिलांना त्याने बोलवून आणलं. वडील घरी आल्यानंतर तिला दवाखान्यात नेलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या घराची तोडफोड केली. अनेक ठिकाणी आर्यासाठी मोर्चे सुद्धा निघाले. पण आता तरी प्रशासनाला जाग येईल का. आरोपीला शिक्षा मिळेल का. आर्याला न्याय मिळेल का. की मागील घडलेल्या घटनांसारखे काही दिवसात ही पण घटना लोक विसरून जातील आणि आरोपी मोकाट सुटेल पुन्हा दुसरा गुन्हा करण्यासाठी. शेवटी एवढंच म्हणेन, एक कळी उमलण्याआधीच खुडली गेली.